राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय। या सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। पुण्यातील बाजीराव रस्त्यावर भर दिवसा मयंक खराडे या तरुणाची कोयत्याने निर्घृण हत्या करण्यात आली। 2 दिवसांपूर्वी टोळी युद्धात रिक्षा चालकाची हत्या झाल्याने पुणे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। राज्य निवडणूक आयोगाकडून 11 नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले जाणार आहे। या सोडतीकडे सर्व राजकीय पक्ष, संभाव्य उमेदवार आणि नागरिकांचं लक्ष लागलंय। प्रशासनाने आरक्षणाचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केलाय। फलटण येथील महिला डॉक्टरची आत्महत्या की हत्या याची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावी, तसेच मृत महादेव मुंडे प्रकरणात विशेष तपास पथकाने केलेल्या तपासाची कुटुंबियांना माहिती द्यावी, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी बीड जिल्ह्यातील पीडित कुटुंबियांची भेट घेतली। सांगलीतून एका वर्षाच्या बाळाचे अपहरण करून कोकणात विक्री करणाऱ्या इम्तियाज पठाण व वासिमा पठाण या पती-पत्नीला विश्रामबाग पोलिसांनी कराडमधून अटक केली। अपहरण नाट्यातील मुख्य सूत्रधार असलेले पती-पत्नी गेले 15 दिवस पोलिसांना गुंगारा देत होते। पुणे मेट्रो टप्पा 2 अंतर्गत येणाऱ्या हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या 2 उपमार्गिकांना अखेर शासनाची मंजुरी मिळाली आहे। प्रादेशिक योजनांमधील बिगर शेती वापर अनुज्ञेय असलेल्या क्षेत्रांतील जमिनींसाठी आता तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतलाय। आज त्याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील तनपुरे सहकारी साखर कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी गावकरी पुढे सरसावले आहेत। साखर कारखान्याला गतवैभव पुन्हा मिळावं या उद्देशाने विजय सेठी यांनी 1 कोटी रुपयांची मदत कारखान्याला दिली। शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर मतदारसंघात असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक एकत्र लढणार नाही हे स्पष्ट झालंय। संपूर्ण रायगड जिल्ह्यातच हा पॅटर्न स्वीकारला जाणार असे स्पष्ट संकेत सुनील तटकरे यांनी दिले आहेत। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका 13 वर्षीय मुलाचा बळी गेल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले। त्यासाठी अजित पवार यांनी बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी आणि मानव बिबट संघर्षावर नियंत्रण आणण्यासाठी तब्बल 11 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय। ब्रँडेडच्या नावाखाली विदेशी दारूच्या तस्करी रॅकेटचा पोलिसांना भंडाफोड केला असून 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नागपूरच्या कळमना पोलिसांनी आरोपींकडून 135 लिटर दारू जप्त केली आहे। संगमेश्वर तालुक्यात स्वयंपूर्तता फाउंडेशनच्या हिमोग्लोबिन तपासणी मोहिमेत तब्बल 50,000 विद्यार्थी आणि ग्रामस्थांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आल्यावर 70% पुरुष व 80% महिलांच्या रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याचं स्पष्ट झालंय। जळगाव शहरातील विमानतळाला राज्यात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या विमानतळाचा मान मिळालाय। विमानतळ विस्ताराकरिता आता सुमारे 30 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे। त्यातून बरीच विकास कामे वर्षभरात केली जाणार आहेत। मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील नावाजलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं सोमवारी वृद्धापकाळानं निधन झालंय। गेल्या 2 दिवसांपासून त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नामांतर ईश्वरपूर करण्यात यावं अशी मागणी केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवण्यात आली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्णय घेतलाय। त्यामुळे इस्लामपूरचं नाव आता ईश्वरपूर राहणार असल्याची अधिसूचना आजच जाहीर झाली आहे। वंदे भारत रेल्वे गाडी हा सर्वांच्या औत्सुक्याचा आणि जिव्हाळ्याचा विषय। या गाडीत एकदा तरी बसायला हवे अशी अनेकांची इच्छा असते। सध्या या गाड्या लांब पल्ल्याच्या मार्गावर नसल्या तरी नजीकच्या काळात त्या देशभरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर धावताना दिसतील। नवीज नावाच्या व्यक्तीने कन्नड आणि तेलुगू भाषेत प्रख्यात टीव्ही अभिनेत्रीला फेसबुकवर वारंवार अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवल्याबद्दल ऑनलाईन छळाची तक्रार दाखल करण्यात आली होती। या प्रकरणात पोलिसांनी बंगलोर येथून एका तरुणाला अटक केली आहे। 2 नोव्हेंबर रोजी रात्री कोइंबतूर येथे प्रियकरासोबत कारमध्ये असलेल्या एका 20 वर्षीय पदव्युत्तर विद्यार्थिनीचं तिघांनी अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। पोलिसांच्या तपासात तिघांचं लोकेशन सापडलंय आणि त्यांना अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्र आणि देशातील काही शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या माध्यमातून केवळ 1, 2 ते 21 रुपयांची मदत मिळाली आहे। या घटनेवरून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान संतापल्याची माहिती समोर आली आहे। मागील 2 वर्षांपूर्वी महादेव ऑनलाईन बेटिंग घोटाळा समोर आला। या प्रकरणी डिसेंबर 2023 मध्ये घोटाळ्यातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या रवी उप्पलला दुबईमध्ये अटक करण्यात आली। आता दुबईतून तो बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे। त्रिशूल लष्करी सरावामुळे पाकिस्तान आधीच हादरलाय। 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान अरुणाचल प्रदेशमध्ये पूर्वी प्रचंड प्रहार नावाचा युद्ध सराव आयोजित केला जाईल।
या युद्ध सरावात भारताचे तीनही दल असतील याचाच धसका पाकिस्तानसह चीननं घेतलाय। ब्रिटनच्या राजधानीतील कॅम्ब्रिजशायरमध्ये धावत्या रेल्वेमध्ये हल्लेखोरांनी चाकूने हल्ला करून 10 जणांना जखमी केले। यामधील 9 जण गंभीर आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। माथे फिरून कोणत्या कारणामुळे हल्ला केला याची माहिती अद्याप समोर आली नाही। उत्तर अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का बसलाय। या शक्तिशाली भूकंपामुळे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या असून यामध्ये आतापर्यंत 20 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 150हून अधिक लोक जखमी झाले आहेत। रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.3 इतकी होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकांच्या 73 जागांसाठी नव्याने अर्ज भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। 4 ते 18 नोव्हेंबरपर्यंत नव्याने अर्ज तसेच यापूर्वी भरलेल्यांना आपल्या अर्जातील दुरुस्तीची प्रक्रिया करता येणार आहे। ICAIने सप्टेंबर 2025 ची CA अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केलाय। छत्रपती संभाजीनगरमधून 65हून अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय। एकूण 492 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती। अनेक विद्यार्थ्यांनी दोन्ही ग्रुपमध्ये उत्तीर्ण होऊन सनदी लेखापाल पद मिळवलंय। शिक्षण व्यवस्थेत आधुनिक बदल, CBSE पॅटर्नची अंमलबजावणी आदी उपक्रमांसाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे प्रयत्नशील असताना त्यांच्या जिल्ह्यातील शाळेबाबतचे एक धक्कादायक चित्र समोर आले। दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील जिल्हा परिषद शाळा सोमवारी विद्यार्थ्यांविना भरली आहे। ओपन AIनं भारतातील सर्व युजर्ससाठी आजपासून ChatGPT Go प्लॅन पूर्णपणे मोफत केलाय। ही ऑफर 1 वर्षासाठी लागू असून आता भारतीय युजर्सना सबस्क्रिप्शन फी न देता प्रगत AI फीचर्सचा लाभ घेता येणार आहे। भारत सरकार बँकिंग क्षेत्रात लक्षणीय परिवर्तन घडवून आणण्याच्या योजनेवर काम करत आहे। या उपक्रमांतर्गत सरकार बँकांचे मेगा विलीनीकरण म्हणजे मर्जर करण्याची तयारी करत असून यामुळे देशात फक्त 4 सार्वजनिक क्षेत्रातील बँका शिल्लक राहतील आणि उर्वरित सार्वजनिक क्षेत्रातील बँका इतिहास जमा होतील। नीती आयोगाच्या शिफारशीनंतर बँकांचे विलीनीकरण होणार आहे। अभिनेता सलमान खान सध्या वादग्रस्त बिग बॉस 19 या शोमुळे सर्वत्र तुफान चर्चेत आहे। पण आता सोशल मीडियावर बिग बॉस 19 शोचा विनर आणि टॉप 5 फायनलिस्टची यादी सर्वत्र व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बिग बॉस सीझन 19 स्क्रिप्टेड असल्याचा आरोप होतोय। गेल्या वर्षी भारतीय पुरुष क्रिकेट संघाने T20 विश्वचषक जिंकला होता। भारतीय क्रिकेट संघाला 11 कोटी रुपयांचं बक्षीसही राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं। मुंबईकर खेळाडूंनाही 1 कोटी रुपये देण्यात आले होते। मात्र महाराष्ट्राची स्मृती मानधना आणि मुंबईकर खेळाडू जेमिमा रॉड्रिक यांना कोणतेही बक्षीस किंवा मदतीची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली नाही। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।